जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे आहे. IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये राष्ट्रीय बौद्ध महासभातर्फे धरणे आंदोलन केले जात आहे. आपण हे बघू शकता. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृती दिवस आहे. त्यांना अभिवादन करून राष्ट्रीय बौद्ध महासभातर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या संविधान चौकामध्ये केला जात आहे. काय नाव आहे तुमचं? माझे ईश्वर कडवे नाव आहे आणि मी राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्राच्या प्रभारी. कुठल्या मागण्यांसाठी आज हा धरणा प्रदर्शन केलं जात आहे? तर आमच्या 5 मागण्या आहेत प्रामुख्याने. आणि हे जे राष्ट्रीय बौद्ध महासभेचे जे नेटवर्क आहे ते 20 ते 25 राज्यामध्ये आहे. आणि आज देशाच्या 800 जिल्ह्यापैकी कमीत कमी 500 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी सर्व कलेक्टर ऑफिसला, कलेक्टरेटला निवेदन देऊन ते निवेदन राष्ट्रपतींना त्यांच्या मार्फत देणे आहे. तर आमच्या मागण्या आहेत की जी आज राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस आहे. आणि त्या माता सावित्रीबाई फुले हे आपल्याला माहितीच आहे की त्या भारताच्या पहिल्या अध्यापिका, मुख्याध्यापिका होत्या. आज जवळजवळ 150-200 वर्ष होत आहेत. बहुजनांची मागणी आहे की त्यांना सन्मान द्यावा सरकारने. कोणते सरकार, स्टेट असो सेंट्रल असो, तर त्यांनी सन्मान दिला पाहिजे. परंतु आजपर्यंत त्यांना सन्मान देण्यात आलेला नाहीये. तर सन्मान कसा द्यायचा? तर कमीत कमी त्यांना भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तो देण्यात यावा. कारण की 1954 पासून भारतरत्नाची जी भारत सरकार देत आहे, असंख्य लोकांना म्हणजे जवळपास 53 लोकांना त्यांनी भारतरत्न देऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, तर त्यांना भारतरत्न दिलेला आहे, त्यांना सन्मानित केलेला आहे. परंतु सावित्रीबाई फुले यांनी ज्या पूर्ण बहुजन समाजाला इव्हन आणि महिला जातीला, संपूर्ण समाजाच्या महिला जातीला शिक्षणाची दारं उघडलेली आहे. अशा त्या सावित्रीबाई फुलेचा सन्मान झालाच पाहिजे. याकरता राष्ट्रीय बौद्ध महासभा देश पातळीवर कमीत कमी 25 ते 25 राज्यामध्ये या मागणीला ही मागणी मागत आहे. एक नंबरची झाली. दुसरी मागणी अशी आहे की आपला प्रत्येक धर्मियांना जसे जे अल्पसंख्याक आहेत त्यांचे वेगवेगळे त्यांचे स्वतंत्र पर्सनल लॉ कायदे आहेत. परंतु बुद्धिस्ट पर्सनल लॉ जेव्हापासून भारतामध्ये बाबासाहेबांनी 1956ला दीक्षा दिली, त्याच्यानंतर ही मागणी बाबासाहेब फक्त थोडे दिवस राहिले आणि निघून गेले. परंतु नंतरच्या जो बुद्धिस्ट पर्सनल लॉ हा वेगळा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म हा वेगवेगळा आहे. ज्याप्रमाणे शीखांचा असे वेगळा कायदा आहे, जैनांचा आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ आहे, ख्रिश्चन पर्सनल लॉ आहे, त्याचप्रमाणे बुद्धिस्ट पर्सनल लॉ सुद्धा हा वेगळा झाला पाहिजे अशी ही मागणी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोर्टामध्ये पण बऱ्याचशा आपल्या बांधवानी केसेस चालू आहेत. तर दोन्ही वरची ही लढाई आम्हाला लढावी लागली. एक तर कायद्याशी पण लढाई आहे लागणार आणि त्याचप्रमाणे सडकेवरचे आंदोलन सुद्धा आम्हाला करावं लागणार आहे. तिसरी आमची मागणी आहे की पाली भाषा ही भारतामधली सर्वात जुनी भाषा आहे आणि ह्या पाली भाषेपासूनच सर्व भाषेचा उगम झालेला आहे. परंतु त्या भारत सरकारने भारताच्या संविधानाच्या 8व्या सूचीमध्ये 22 भाषांचा उल्लेख केलेला आहे, त्यांना नमूद केलेला आहे. परंतु पाली भाषेचा त्याच्यामध्ये समावेश नाही आहे. हा पण संघर्ष आम्ही अनेक वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे, कोर्टामध्ये पण सुरू आहे. परंतु सरकारने याच्याकडे काही दुर्लक्ष केलेलं आहे. आणि पाली भाषा जी आहे, पाली भाषेच्या नावाने हे बहुतांश युनिव्हर्सिटीमध्ये MA ची डिग्री दिली जाते, ही भाषा शिकवली जाते. तरी सुद्धा गव्हर्नमेंटचं किंवा सरकारच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही बोलत नाही, ही पाली भाषा बोलली जात नाही. आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की पाली भाषा जेवढे काही बौद्ध धर्मीय आहेत ते बौद्ध धर्मीय रोज भाषा बोलतात. पाली भाषा ती कशा प्रकारे? तर वंदना घेऊन आमचे भंते परित्राण पाठ घेतात, त्यांचा प्रवचन देतात. तर ही भाषा पाली भाषा आहे, ही बोलली जाते. परंतु एक आमच्या लोकांमध्ये जो एक गैरसमज किंवा जे शिकवण्यात नाही आलं, जेव्हा जनगणना होते त्यावेळेस त्या जनगणनेमध्ये आमच्या बोलणाऱ्या भाषा ते विचारतात, तुम्हाला कोणती भाषा येते? तर हिंदी, मराठी, इंग्लिश आपण त्या काही भाषा सांगतो. पण त्याच व्यतिरिक्त सोबतच पाली भाषा सुद्धा आम्हाला येते, हे आम्हाला प्रामुख्याने नमूद करावं लागेल. त्यावेळेसच आम्हाला लक्षात येईल की सरकारच्या लक्षात येईल की ते करोडो लोक पाली भाषेचा
उपयोग करतात तेव्हा कुठे सरकार त्याच्यावरती बाध्य होईल आणि कोर्टामध्ये पण आपल्याला प्रूव्ह करावं लागेल, प्रूव्ह करता येईल की आमचे एवढे करोडो लोक बुद्धिस्ट पाली भाषा बोलतात. आमची पाचवी मागणी अशी आहे की बाबासाहेबांचे गुरु म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि या दोघांनाही ज्यांच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी जेव्हा घराच्या बाहेर काढले लहानपणी, तर त्यांना जे प्रोत्साहन दिलं, आपल्या घरी नेऊन त्यांना आश्रय दिला, त्या अशा फातिमा बेग यांचा सुद्धा उल्लेख होत नाहीये. तर आमची मागणी अशी आहे की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा बेग यांचा जीवन संघर्ष पाठ्यक्रमामध्ये मग ते प्रायमरी स्कूलच्या स्तरा लेवल पर्यंत किंवा जे MA वगैरे असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन त्या लेवल पर्यंत यांचा जीवन संघर्ष पाठ्यक्रमामध्ये नमूद केला पाहिजे. या अशा प्रकारच्या आमच्या 5 मागण्या आहेत. त्याकरता आम्ही देशभरामध्ये राष्ट्रीय बौद्ध महासभा आणि इतरही आमचे जे सहकारी संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्या मार्फत हा संघर्ष चालू आहे. फातिमा बेग, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे जीवन कार्य आहे हे पाठ्यक्रमांमध्ये असायला हवं. सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळायला हवा. अशा विविध मागण्यांसाठी आज जे आहे संविधान चौकामध्ये हे धरणे आंदोलन केलं जात आहे राष्ट्रीय बौद्ध महासभातर्फे. आपण काय सांगणार? मी नरेंद्र मेश्राम, राष्ट्रीय बौद्ध महासभेचा नागपूर जिल्हाध्यक्ष. BT ऍक्ट, बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट 1949 हा या भारतामध्ये लागू आहे. संविधान लागू झाल्यापासून सर्व कायदे रद्द होतात, परंतु हाच एक कायदा रद्द झाला नाही. तो रद्द झाला तर महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती येईल आणि तिथे जे कर्मकांड चालू आहे ते कर्मकांड बंद होईल. बौद्ध धम्मामध्ये कुठेही कर्मकांडाला स्थान नाही, अशी ही एक मागणी राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने रेटून धरण्यात येत आहे. ती आज भारतामध्ये 28 राज्यात आणि जवळपास 600 जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने स्वतंत्र भारताचे महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येत आहे. राष्ट्रीय बौद्ध महासभा यासाठी सतत वर्षभर संघर्ष करत आहे. या संघर्षाला यश येईलच असा पूर्ण आशावाद सर्व बौद्ध धर्मीयांना आहे. याबद्दल मी जे संघर्षरत लोक आहेत, जसे भंते सुरेश देसाई 2012 पासून ज्या याचिका टाकून आणि नारनवरे वकील साहेब यांनी जो हा मुद्दा रेटून धरलेला आहे, न्यायालयात अतिशय सुंदररित्या अभ्यासू पद्धतीने ते न्यायालयात बाजू मांडत आहेत, त्यालाही न्यायालयीन प्रक्रियेत यश येईलच आणि आमचं रस्त्यावरचं आंदोलन राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरूच राहील असा आशावाद ठेवून जय भीम, नमो बुद्धाय. महाबोधी महाविहार BT ऍक्ट 1949 रद्द करा अशी मागणी सुद्धा आता या नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकातून होत आहे. आपण थोडक्यात सांगा. नमो बुद्धाय, जय भीम. मी मृणालिनी दैवाडे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची उपाध्यक्ष, भारतीय नागपूर शहर. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्यांनी ज्ञानाचा दीप पेटवला अशा त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना यांना मी सर्वप्रथम नमन करते. आणि आजचा हा एक दिवसीय धरणा आंदोलन जे केलेलं आहे त्यामध्ये आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया इथे सामील झालेलो आहोत. आपण बघतोय हे 3 वर्षापासून सारखं आंदोलन सुरू आहे बुद्ध गयेला महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्याकरिता. महाबोधी महाविहार मुक्त करणे म्हणजे काय, तर आपल्याला ही मागणी का करावी लागत आहे? इतर धर्मियांना म्हणावं लागतं का की आमच्या याच्यातून आमचा अधिकार द्या म्हणून? बाकी धर्मियांना नाही म्हणावं लागत, मग आपल्यालाच का म्हणावं लागतं आहे? मग याला जी काही कारणं आहेत ती कारणं जी आहे आता कोर्टामध्ये त्याची केस सुरू आहे आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की हा निकाल आमच्या बाजूनेच लागणार आहे. आपण बघतो आहे की महाबोधी महाविहार इथे बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार मानतात, परंतु तिथे शिवजीची पूजा करतात, शिवपिंडाची पूजा करतात. मग हा कुठला न्याय आहे? हे कुठलं तुमचं हे आहे?
तिथे ज्या कर्मकांड तथागतांनी नाकारले, ज्यांना थारा दिला नाही, ते सर्व कर्मकांड तिथे होतात आहे. पिंडदान होतात आहे, ते अर्ध वाहलं जात आहे. ही जी अंधश्रद्धा आहे ही जाणून बुजून तिथे फोफावली जात आहे, की जेणेकरून आपल्याला बुद्ध धर्माचा जो आहे त्याला कुठेतरी खीळ बसावी. पण हे आता चालणार नाही. आता सर्वांना हे कळून चुकलं आहे की तथागतांचा जो धम्म आहे, हाच धम्म जो आहे हा विश्वाला तारणारा आहे. तथागतांनी म्हटलं आहे, आम्हाला युद्ध नको तर कोण आहे, बुद्ध हवा आहे. आणि यासाठी आपल्याला हे महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात घेण्यासाठी बीटी ऍक्ट 1949 हे रद्द झालंच पाहिजे. आणि महाबोधी महाविहाराची जी कमिटी आहे किंवा तिथे कुठलीही संयुक्त कमिटी नको, तर तिथे पूर्ण बुद्धिस्ट लोकांच्या हवाली ते विहार व्हायला पाहिजे आहे, ही आमची मागणी आहे. आणि त्याचसोबत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावं, ही आमची दुसरी मागणी आहे. त्याचसोबत पाली भाषेला सुद्धा पूर्ण दर्जा मिळावा, कारण बुद्ध तत्वज्ञान जे आहे ते पूर्ण पाली भाषेमधून आहे. त्यामुळे पाली भाषेला सुद्धा अभिजात दर्जा मिळावा, ही आमची मागणी आहे. एवढंच बोलते, थांबते. जय भीम. पाली भाषेला जो आहे त्याला सुद्धा तेवढा सन्मान मिळावा जे इतर भाषेला सन्मान केंद्र सरकार आणि राज्य सरकार देत असतो. आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळायला हवं. आणि महाबोधी महाविहाराचा जो 1949चा जो बीटी ऍक्ट आहे तो रद्द करण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आज जे आहे संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन केलं जात आहे. माझं नाव सिंधू सुधाकर स्थूल. काय सांगाल तुम्ही? मला वाटते की सावित्रीबाईंना भारतरत्न दिलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळायलाच हवा अशी मागणी संविधान चौकातून होत आहे. आपण हे बघू शकता, हे सगळ्या सावित्रीच्या लेखी या संविधान चौकामध्ये आहेत आणि यांची मागणी आहे की सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळायला हवा आणि महाबोधी महाविहार जो बीटी ऍक्ट 1949 आहे तो रद्द व्हायला हवा. अशा विविध मागण्यांसाठी आज हे धरणे प्रदर्शन जे आहे ते नागपूरच्या संविधान चौकामध्ये केलं जात आहे. विशेष सांगायचं म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृती दिवस आहे आणि या स्मृती दिनानिमित्त हे जे आहे धरणा प्रदर्शन या संविधान चौकामध्ये केलं जात आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय.